नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिम येथील भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन उत्तम प्रकारे सुरू असल्याचे मत ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा जसा जवळ येत चालला आहे, त्यानुसार राजकीय पक्षाकडूनही मतदारसंघातील प्रचार आणि बैठकांना वेग घेतल्याचे दिसून आले. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिमेत एकाच वेळी 28 प्रभागात आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर जगन्नाथ पाटील यांनी मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होणार असल्याचे अवघे 2 आठवडे शिल्लक राहिले आहेत. तर पुढील आठवड्यात 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याणात जाहीर होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम येथील प्रचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा तयारीचा आढावा या 28 प्रभागातील बैठकांमध्ये घेण्यात आल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पश्चिम शहर प्रमुख वरुण पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अमित धाकरस, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, कल्याण जिल्हा सचिव सता कोकणे आणि कल्याण शहर मंडळ सरचिटणीस नितीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना संबंधित प्रभागातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, वॉरियर्ससह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सध्या सुरू असलेल्या प्रचाराला अधिक गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी आवश्यक असणारे नियोजन आणि महत्त्वाच्या सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्या. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.